नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठात तुमचे स्वागत आहे। कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 3 लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचा हा सेशन क्रमांक 6। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठामध्ये तुमचं स्वागत आहे। कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 3 लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। या सेशन मध्ये आपण पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। यापूर्वी आपण सेशन क्रमांक 1, 2 आणि 3 ह्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण हा पाठ विश्लेषण केलेला आहे, त्या पाठाचा अभ्यास केलेला आहे। तर सेशन क्रमांक 4 मध्ये आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। तुम्हाला बघा पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्याय दिलेला आहे। प्रश्न पहिला दिलेला आहे की आकृत्या पूर्ण करायच्या आहेत। तुम्हाला अशा वेगवेगळ्या आकृत्या इथे दिलेल्या आहेत की एक प्रश्न दिला आहे की गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती। तर तुम्हाला हे वेगवेगळे चौकट दिलेले आहेत 4 आणि ह्या 4 चौकटीमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत। गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवरती कोणत्या कोणत्या कृती झालेल्या आहेत तर त्या तुम्ही विचार करून कोणत्याही 4 कृती लिहायच्या आहेत। तर याचं उत्तर आपण पाहूया। गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती। तर पहिला आहे की काही प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवरती एरझाऱ्या घालू लागल्या। पाहिलं होतं की ना आपण पाठाच्या सुरुवातीचा जो पहिला पॅराग्राफ आहे, पहिला परिच्छेद, हे आपण सेशन क्रमांक 1 लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाच्या सेशन क्रमांक पहिला परिच्छेद पहिला याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की काही प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवरती एरझाऱ्या घालू लागले। दुसरी कृती पाहूया आपण। काही जणांनी बुक स्टॉलवरून वर्तमानपत्रे घेतली आणि ते वाचता वाचता जागेवरच आडवे झाले, म्हणजे झोपी गेले। तिसरा आपण पाहूया तिसरी कृती की 2 प्रवासी जे होते ते दगडी बाकावर बसले आणि त्यांनी गप्पा सुरू केल्या। आणि चौथी कृती काय होती की 2 प्रवासी सुद्धा कंटाळले, ते 2 प्रवासी सुद्धा कंटाळले, मग त्यांनी चहा मागवला आणि पुन्हा गप्पा रंगवल्या। तर अशा रीतीने तुम्ही ह्या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये 4 चौकटांमध्ये 4 कृती लिहायची आहे। तुम्हाला आता ह्या कृती मी 2 कृती वरती दिलेल्या आहेत, 2 कृती खाली दिलेल्या आहेत। तर तुम्ही ह्या 4 चौकट तुम्ही खाली काढून सुद्धा लिहू शकता। पुढचा प्रश्न पाहूया। इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी। आता ते 2 व्यक्ती होते की 2 पात्र होते, एक म्हातारे होते आणि एक तरुण होते। त्या तरुणाचं नाव काय होतं? राजा। मग त्याने कोणती कोणती तयारी केली होती? आठवतं का काही? काय काय तयारी केली होती? व्हेरी गुड। पासपोर्ट काढला होता, विजा काढला होता, नंतर नवीन कपडे पण शिवले की नाही, कोट वगैरे 4 जोडी कपडे शिवले होते ना, 4 कोट शिवले होते नवीन। त्याच्या व्यतिरिक्त अजून काय होतं? काय केलं होतं? नवीन घड्याळ घातलं होतं। व्हेरी गुड। तर मग अशा ह्या 4 कृती तुम्हाला ह्या चौकटीमध्ये लिहायचं आहे। उत्तर पाहूया आपण। इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी। पासपोर्ट मिळवला, विजा काढला, 4 सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले आणि चौथे येणारे काकांनी दिलेले खास घड्याळ राजाने आत्ताच वापरण्यासाठी बाहेर काढले। तर अशा रीतीने तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर 4 चौकटीमध्ये लिहायचे आहेत, 4 वेगवेगळ्या कृती लिहायच्या आहेत। आता पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न आहे की योग्य विधान शोधा। तुम्हाला अ आणि आ दिलेला आहे। अ मध्ये तुम्हाला 4 विधान दिलेले आहेत, आ मध्ये तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत वेगवेगळी। तर ही विधानं आहेत ना, तुम्हाला याच्यातली योग्य विधान कोणतं आहे ते शोधायचं। आपण पहिले विधानं वाचून घेऊया। पहिलं विधान आहे अ मध्ये लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती। दुसरं विधान आहे म्हातारा व तरुण करोडपती होते। तिसरं आहे तरुण वकिली करायला परदेशात जात होता आणि चौथा आहे की 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण। तर आता बघूया आपण एक एक विधान बघूया। पहिलं काय? लेखकाची नागपूर आणि दादर पॅसेंजर गाडी होती का? या बघा, नाही। लेखक प्रवास करत होता का? नाही। आणि नागपूर आणि दादर पॅसेंजर होती का? नाही। तर ती काय होती? एक्सप्रेस होती। म्हणून हे विधान चुकीचं आहे। आपल्याला योग्य विधान शोधायचं आहे। दुसरं विधान आहे की म्हातारा व तरुण करोडपती होते का?
नाही. ते करोडपती होते का? नाही. ते एक कलाकार होते, सर्वसामान्य कलाकार होते. तिसरा आहे तरुण वकिली करायला परदेशात जात होता. आता तो खरोखर वकील करायला बॅरिस्टरचं शिक्षण घ्यायला परदेशात जाणार होता का? नाही. मग हे पण चुकीचं विधान आहे. चौथं बघूया. 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण होता. तर आता बघा याच्यामध्ये विधान जे आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण होता, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. आता आ बघूया आपण. पहिलं वाक्य वाचूया. 1. म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते. दुसरा, म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. तिसरा आहे म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते. आणि चौथा आहे म्हातारा व तरुण बेजबाबदार होते. तर यापैकी योग्य विधान कोणते येणार आहे? दुसरं विधान जे आहे ते योग्य येणार आहे. म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. याच्या अगोदरचं प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? उत्तर क्रमांक 4 हे विधान योग्य येणार आहे. आणि आचं उत्तर विधान क्रमांक 2 हे येणार आहे. तुमच्या शब्दात लिहा. इथे 2 प्रश्न दिलेले आहेत. पहिला आहे समोरच्या भागावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाआधारे लिहा. तर हे तुमचं स्वमताचं प्रश्नाचं उत्तर असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमचं मत व्यक्त करायचे आहेत पाठाचे जे परिच्छेद दिलेले त्याच्या आधारावर. आता काय दिलेले की समोरच्या भागावर प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबतचे तुमचे मत आपल्याला व्यक्त करायचे. उत्तर पाहूया. उत्तर आपण बघूया. उत्तर, भामट्यांनी बॅगा पळवल्या हे पाहिल्यावर समोरच्या बाकावरच्या प्रवाशाला काका पुतण्याबद्दल सहानुभूती वाटली आणि आश्चर्य सुद्धा वाटले. त्या प्रवाशाचे म्हणणे मला तर पूर्णपणे पटले. एकतर प्रवासामध्ये उचले भुरटे चोर संधी शोधतच असतात. खरे तर सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्याकडे काय काय आहे, विशेषतः पैसा अडका किती आहे, मौल्यवान वस्तू किती आहे हे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर पुढे कंटिन्यू आहे. पैसा अडका किती आहे हे मोठ्याने बोलून सांगू नये. पोलिसांमध्ये तक्रार देण्याची त्या प्रवाशाने केलेली सूचना सुद्धा मला पटली. अशा वेळी ताबडतोब पोलिसांची मदत घेतली पाहिजे. विशेष म्हणजे कोणताही परिचय नसताना त्या प्रवाशाने त्या काका पुतण्याला खर्चासाठी पैसे देऊ केले. यातून तो जो प्रवासी होता त्याचा आपल्याला दयाळू हा स्वभाव प्रत्ययाला येतो. कोट्यवधीच्या रकमा असलेल्या, उत्तर कंटिन्यू आहे. कोट्यवधीच्या रकमा असलेल्या बॅगा पळवल्यावरही काका पुतणे शांत कसे हे आश्चर्य वाटण्यासारखे होते. त्या प्रवाशालाही तसे आश्चर्य वाटले. यात नवल काहीच नाही. तर प्रश्न 1चं उत्तर आपण पाहिलं. आता पुढचा प्रश्न बघा. पाठाचं शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते कोणते विचार आले ते लिहा. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत. उत्तर, सुरुवातीला ते दोघेजण काका पुतणेच आहेत असे मला वाटले. इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले. पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका त्याला संपूर्ण मदत देऊ पाहत आहे. काकांबद्दल आदर वाटू लागला. पुतण्याला मात्र पैशाची फारशी किंमत नसावी असे वाटू लागले. पुढे मात्र लाखो कोटीच्या गप्पा पटेनाशा होतात. म्हणजे त्याच्यावरती विश्वास बसत नाही. त्यातही विशेष म्हणजे 10 कोटी, 80 लाख, 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने इतक्या गोष्टी प्रवासातल्या बॅगांमध्ये मावणे शक्य नाही. कोणताही शहाणा माणूस इतके पैसे व दागदागिने अशा प्रकारे रेल्वे प्रवासात घेऊन जाणे शक्यच नाही. त्यामुळे सगळे खोटे वाटले. लोकांची केवळ गंमत करावी म्हणून ते अशा गप्पा मारीत असावेत असे वाटू लागले. पण शेवटी सत्याचा उलगडा होतो. तर अशा प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचंय. आता पुढे बघूया, शब्दांशी खेळूया. याच्यामध्ये तुम्हाला हा व्याकरणावर आधारित प्रश्न आहेत. आहे खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहायचा आहे. बघा पहिलं काय आहे, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना. आता बघा ह्या वाक्यामध्ये ना शेवटी प्रश्न दिलेला आहे. काय दिलेला आहे? प्रश्न. म्हणून हा प्रश्नार्थक वाक्य आहे. वाक्याचे भेद किंवा वाक्याचे प्रकार ह्या व्याकरणाचा भाग आपण अभ्यासणार आहोत. तो वेगळा भाग असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी वाक्याचे प्रकार शिकवणार आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? प्रश्नार्थक वाक्य. दुसरा आहे तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी.
याच्यामध्ये विधान दिलेलं आहे, एक विधान केलेलं आहे, सर्वसामान्य वाक्य आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे विधानार्थी वाक्य. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. आता हे बघा, हे आज्ञार्थक वाक्य आहे. आज्ञार्थक वाक्य लिहिताना तुम्हाला आज्ञा शब्द लिहायचा आहे. इथे ते चुकीचं टायपिंग झाल्या कारणाने आज्ञार्थक हा शब्द तुम्हाला असा लिहायचा आहे, आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी शब्द आपण अशा प्रकारे लिहितो. तुम्ही आज्ञार्थी शब्द असं लिहायचं. तर हे वाक्य कसं आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. चौथा आहे, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. आता इथे बघा, वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे, उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे, आणि जिथे उद्गारवाचक चिन्ह असतं तिथे उद्गारार्थक वाक्य असतात. आता पुढचा प्रश्न पाहूया. खालील तक्ता पूर्ण करा. शब्द दिलेला आहे तुम्हाला आणि त्याचे मूळ शब्द आणि सामान्य रूप शोधायचे आहेत. शब्द आहेत आपले भावाला, शाळेतून, पुस्तकांशी, फुलाचा आणि आईने. तर आपल्याला याच्यातून मूळ शब्द आणि सामान्य रूप लिहायचं आहे. उत्तर पाहूया आपण. आता मूळ शब्द आहे आपला भावाला. शब्द आहे भावाला आणि मूळ शब्द आहे आपला भाऊ आणि सामान्य रूप आहे भावा. आता बघा, सामान्य रूप जे असेल ना, ते जिथे वाक्यामध्ये जे दिलेलं असेल, शब्दामध्ये जे दिले असेल ते पूर्ण लिहायचं असतो. मूळ शब्द आपला काय आहे, भाऊ, आणि सामान्य रूप काय येणार आहे, भावा. तर तुम्ही इथे जे शब्द असणार आहे तो इथे लिहायचा आहे सामान्य रूप म्हणून भावा. आता ला जो आहे तो काय आहे, प्रत्यय. आपल्याला प्रत्यय लिहायचं नाहीये, आपल्याला सामान्य रूप काय आहे, भावा. त्याच्यानंतर शाळेतून मूळ शब्द आहे आपला शाळा, आणि इथे बघा शाळेतून याच्यामध्ये सामान्य शब्द आहे शाळे. तर तुम्ही तिथे लिहायचं आहे खाली सामान्य रूपच्या याच्यामध्ये शाळे, आणि तून, तून हे काय आहे, प्रत्यय आहे. तर ते तुम्ही प्रत्यय लिहायचं नाही, तुम्हाला सामान्य रूप काय लिहायचं, शाळे. नंतरचा शब्द आहे पुस्तकांशी. तर मूळ शब्द काय आहे आपला पुस्तक, आणि सामान्य रूप काय येणार आहे, पुस्तका. तर तुम्हाला ते पूर्ण हा शब्द एवढा लिहायचा आहे, पुस्तका. नंतर शी हे काय आहे, प्रत्यय आहे, तर तुम्हाला प्रत्यय लिहायचं नाहीये. सामान्य रूप काय याच्यामध्ये, पुस्तका, तर तुम्ही तिथे पुस्तका हे सामान्य रूप लिहायचं आहे. नंतर फुलाचा, फुलाचा याच्यामध्ये मूळ शब्द आहे आपला फुल. त्याच्यानंतर सामान्य रूप, फुलाचं सामान्य रूप आहे फुला, तर तुम्ही शब्द लिहायचा आहे सामान्य रूप मध्ये फुला. चा हे प्रत्यय आहे, तर तुम्हाला चा लिहायचं नाहीये. नंतरचा शब्द आहे आईने. आईने ह्या शब्दामध्ये मूळ शब्द आहे आई. आता याच्यामध्ये बघा, मूळ शब्द का सामान्य रूप पण काय येणार आहे, आई. तर तुम्ही तिथे आईच लिहायचा आहे. आणि ने हा काय आहे, प्रत्यय आहे, तर प्रत्यय तुम्हाला तिथे लिहायचं नाहीये, तुम्हाला फक्त सामान्य रूप आहे. त्याच्या अशा प्रकारे तुमचं मूळ शब्दामध्ये उत्तर येणार. पहिल्याच उत्तर येणार भाऊ, सामान्य रूप येणार भावा. शाळेतून मध्ये मूळ शब्द येणार शाळा, सामान्य रूप येणार शाळे. पुस्तकांशी मध्ये मूळ शब्द येणार पुस्तक, सामान्य रूप आहे पुस्तका. नंतर फुलाचा याच्यामध्ये मूळ शब्द आहे फूल आणि सामान्य रूप येणार फुला. आईने या शब्दामध्ये मूळ शब्द आहे आई, सामान्य रूप पण आई. आता ह्या शब्दांमध्ये ला, तून, शी, चा आणि ने हे प्रत्यय आहेत. प्रत्ययाचा आपण व्याकरणाचा एक वेगळा टॉपिक आहे तो, आणि तो आपण वेगळ्या सेशन मध्ये शिकणार आहोत. तर ते प्रत्यय आपण वेगळ्या भागामध्ये वेगळ्या सेशन मध्ये व्याकरणाच्या शिकणार आहोत. पुढचा प्रश्न आपण पाहिलेला आहे सामान्य रूप वगैरे, ते तुम्ही अशा रीतीने लिहायचे. आता बघा, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. हा प्रश्न मी तुम्हाला नंतर सांगते, पहिला आपण बघूया दुसरा त्याच्या खालचा प्रश्न बघूया. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. तर तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे, मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करते, तर तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि नंतर तुम्ही तुमचं वाक्य स्वतः वहीमध्ये लिहायचं. पहिला आहे त्यांचा खेळातील दम संपत आला. आता बघा, हा त्यांचा हे काय अनेक वचन आहे, तुम्हाला वचन बदलायचं आहे की नाही. जिथे एक वचन असेल तिथे अनेक वचन करायचं आणि जिथे अनेक वचन असेल तिथे एक वचन करायचंय. आता इथे वचन बदलायचं आहे ना, मग इथे त्यांचा हे अनेक वचन आहे, तर तुम्ही काय लिहायचं आहे तिथे त्याचा. तुम्ही लिहिणार त्याचा, त्याचा हा एक वचन येणार. आणि मग अशा रीतीने तुम्ही वाक्य तयार करायचं आहे की त्याचा खेळातील दम संपत आला. नंतर दुसरा आहे कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला. आता बघा, खेळाडू हे काय एक वचन आहे,
तर तुम्हाला काय करायचं, त्याचं अनेक वचन करायचंय. मग तुमचं उत्तर काय येणार, खेळाडूंना. खेळाडूंना. तर तुम्ही वाक्य लिहा आता. कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला. कळलं तुम्हाला काय करायचंय ते? जे अधोरेखित शब्द आहे ना, अंडरलाईन वाले केलेले आहेत, त्याचं वचन बदलायचं. इथे खेळाडू एक वचन आहे, तर अनेक वचन मध्ये येणार खेळाडूंना. मग तुम्ही लिहायचं आहे कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला. तिसरा आहे क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. अधोरेखित शब्द आहे सामना. सामना हे एक वचन आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, सामनाचं अनेक वचन येणार सामने. तर तुम्ही इथे काय करायचंय, न वरती मात्रा द्यायचा आहे, हा ना काढून काना काढून टाकायचा आणि लिहायचं सामने. मग तुमचं उत्तर येणार क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती. तर तुम्ही लिहायचंय सामने. अशा रीतीने हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमचं लिहायचंय. मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलेलं आहे कुठे काय बदल करायचा आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. तुम्हाला 2 शब्दसमूह दिलेले आहेत, गप्पा रंगणे आणि पंचायत होणे. तर ते आपण पाहूया. पहिलं बघूया गप्पा रंगणे. गप्पा रंगणे वाक्य आहे, बऱ्याच वर्षांनी घरी आलेल्या काकांची मोहनच्या छान गप्पा रंगल्या. आता वाक्यप्रचार किंवा शब्दसमूह आले तर जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये उपयोग करता, तर ज्या ठिकाणी तुम्ही त्या शब्दसमूहांचा किंवा वाक्यप्रचाराचा प्रयोग करतात, तर वाक्यामध्ये त्याला खाली अंडरलाईन करायचा. तिथे गप्पा रंगल्या की नाही वाक्य लिहिलेलं आपण, बऱ्याच वर्षांनी घरी आलेल्या काकांची मोहनच्या छान गप्पा रंगल्या. तर गप्पा रंगल्या हा शब्दसमूह आपण इथे उपयोग केलेला आहे, तर तुम्ही त्याला अंडरलाईन करा. नंतरचा आहे पंचायत होणे. वाक्य आहे, या वर्षी सहलीला जायचे नाही असे सरांनीच म्हटल्यावर सर्व विद्यार्थ्यांची पंचायत झाली. पंचायत झाली इथे शब्दसमूहाचा उपयोग केलेला आहे, तुम्ही अंडरलाईन करायचे आहे, त्याला अधोरेखित करायचं आहे. वाक्यप्रचारामध्ये लिहिताना सुद्धा असंच करायचं. वाक्यप्रचार लिहिताना वाक्यामध्ये वाक्यप्रचाराच्या खाली किंवा शब्दसमूहांच्या खाली अंडरलाईन करायची, अधोरेखित करायची, म्हणजे टीचरांना कळतं की तुम्ही कुठे त्या शब्दसमूहांचा किंवा वाक्यप्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सेशन क्रमांक 4 मध्ये आपण लाखा कोट्यांच्या गप्पा या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.